मॅडम इंद्राजी तुम्ही कशाला आलात आगीत? तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो मॅडम? म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्यावर. मॅडम सतू मॅडम सावकाश थांबा मॅडम. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? मॅडम आपण एक काम करू, हॉस्पिटलमध्ये जाऊ. मॅडम सतू रिक्षा. हा नाही इंद्राजी नाही, बरी आहे. अशा कशा बऱ्या आहेत मॅडम? तुम्हाला काय माहिती केवढं पोळलंय तुम्हाला, केवढी आग होती तिथे. नाही अहो, मी खरंच ठीक आहे आणि हे होईल बरं. मॅडम आपण घरी फोन करू. नाही नको. नाही प्लीज मला नंबर सांगा. इंद्राजी प्लीज नको, घरी नको फोन. ते घरचे काळजी करत बसतील, नको. त्यापेक्षा मी घरीच जाते आता. थँक्यू. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या मॅडम. इंद्रा, तिच्यासाठी आगीत उडी मारलीस तू, आपल्या जीवाची पर्वा नाही केलीस. इतकं प्रेम करतोस तिच्यावर. खाली काय बघतोयस? इकडे बघ. गेले 2 महिने मी तिच्यावर लाईन मारायचं नाटक करतोय. म्हटलं आज सांगशील, उद्या सांगशील. एका शब्दाने सांगावं असं वाटलं नाही तुला? कुठल्या दगडाचा बनलायस रे तू? बोल ना. अरे आपल्या जिगरी दोस्ताला आपल्या मनातलं एका शब्दाने सांगावं असं वाटलं नाही तुला? तुला आपलं म्हणणारी 10 लोक आहेत रे, पण या सत्तूला फक्त तूच आहेस इंद्र. ही गोष्ट माझ्यापासून लपवून ना वर्क केलायस मला. तू आपला दोस्त नाही. सत्तू पण तुझं
तिच्यावर प्रेम. आपलं काय रे इंद्रा, आज एक आहे तर उद्या दुसरी. तुझं खरं प्रेम आहे तिच्यावर, तुझं तिच्यावर प्रेम आहे याचा त्रास नाही होत आहे. तू आपल्यापासून लपवलंस ना त्याचं वाईट वाटतंय. चुकलं माझं सत्तू, मला माफ कर. यापुढे माझ्यापासून काय लपवलंस ना तर याद राख, हा सत्तू ना एक वेळ दुनियाशी लढेल. त्यासाठी तुझी सोबत हवी आहे. सत्तू, तुला माहितीये आज एका क्षणासाठी मला वाटलं की मॅडम जर काही झालं असतं तर मी कसं जगलो असतोय. हे इंद्रा, अरे तू असताना बँक वाल्याला कोणी टच पण नाही करू शकत. यार आपली लव्ह स्टोरी कंप्लीट तर होईल ना. सवाल मी रिक्षा. इंद्राजी, तुमच्या डोळ्यात पाणी. नाही कचरा गेला असेल. तुम्हाला नारळ माहितीये इंद्राजी? हा, बाहेरून रफ अँड टफ आणि आतून. मला माहितीये हे असे रफ अँड टफ दिसणारे इंद्राजी आतून खूप वेगळे आहे. तुम्ही इथे सत्कार समारंभाला कशा? ते देशपांडे सर. म्हणजे तुम्ही देशपांडे सरांच्या, तुम्ही देखील देशपांडे सरांच्या स्टुडंट आहात? हो मॅडम, मी नेहमी म्हणायचो ना आमचे शाळेचे सर, ते हे देशपांडे सर. मी इंग्रजींना जर सांगितलं की मी देशपांडे सरांची मुलगी आहे तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. खूप कडक शिस्तीचे आहेत ना ते. जो देशपांडे सरांना माझ्यासारखा आतून बाहेरून ओळखतो ना तो असं कधीच म्हणणार नाही. इट्स ओके, नाही करणार तुम्हाला. इतके आवडतात तुम्हाला देशपांडे सर? तर आवडतात असं नाही मॅडम, त्यांच्या प्रती खूप आदर आहे माझ्या मनात. ते पाहिलं मी. घरून फोन येतो, उशीर झाला. मला रिक्षा मिळवून देता का इंद्राजी प्लीज? हो मॅडम, रिक्षापेक्षा मी बाईकवर सोडू का तुम्हाला? कारण अशा अवस्थेत तुम्ही एकट्या. रिक्षा अजून एकदा ट्राय करा. हा ताई, हा अगं मी रिक्षातच आहे. मी पोचते. हो येते लवकर. आधी काय होते का चालू? हो जाएगा, अब भी हो जाएगा. चला ना पटकन प्लीज.
अगं असं कसं होईल? कार्यक्रम संपला, आम्ही निघालो तेव्हा दीपू तिथेच होती. अगं येईल म्हणाले ना, येईल ती, येईल, काळजी नको. मलती, कार्यक्रम चालू असताना अचानक निघून कशी काय गेलीस तिथून? ते माझी तब्येत बरी नव्हती ना. अरे मी तुझ्या सच्चाईचं सचोडीचं एवढं कौतुक करत होतो तिथे आणि तू एकदम रडायलाच लागलीस. अहो बाबा, आईला तसंही पहिल्यापासून स्टेज डेअरिंग नाहीच आहे. हो ना ग आई? हो. अगं आई, काहीतरी अडी घेऊन बसले मनात. दीपू सोडवेला गुंता राहिली कुठे पण ही? इंद्राजी इथेच थांबा. ए, अच्छा म्हणजे पेट्रोल माझं आणि पैसे हा घेणार? कमाल आहे. इंद्राजी राहू द्या हो. अरे हा तर निघाल्या. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर? मॅडम विचारू का नको विचारू? इंद्राजी, तुम्ही इथे राहता? या लेन मध्ये राहते, पुढे. मग घरापर्यंत सोडून नाही दिलं तुम्ही? त्याचं काय आहे, उगाच घरच्यांनी पाहिलं तर त्यांना काळजी वाटेल ना की काय झालं, कोणीतरी सोडायला वगैरे आलं. त्यात उशीर सुद्धा झाला ना मला, म्हणून म्हटलं की इथेच उतरते. उगाच त्यांना काळजी वाटेल ना म्हणून, बाकी काही. अरे काय सुरू आहे? मी सांगितलेलं तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं? उत्तर का नाही देतात मॅडम? पण तुम्ही नीट जा मॅडम. इंद्राजी, तुम्ही माझ्या भल्याचा इतका का विचार करता? म्हणजे? माझ्या बॅग मधून गायब झालेले 5 लाख रुपये तुम्ही घेतलेत असं सांगितलं बँकेत, आणि ते पैसे भरलेत आणि मला वाचवलं, बरोबर? नाही, मी कुठे? इंद्राजी, सगळं कळलंय मला. आणि खरं तर तुम्ही असं केलं म्हणून मला तुमचा खूप राग यायला हवा, पण माहित नाही का, नाही येते मला राग. पण का केलं तुम्ही असं? आणि मला सांगा, तुम्ही स्वतःचे पैसे भरलेत ना? आता ते पैसे माझ्यावर कर्ज आहेत. का केलं तुम्ही हे? मी देखील तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. आता आग लागली होती तिथे. तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो मॅडम? म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्यावर. नाही, पण आधी प्रश्न मी विचारलाय. नाही, पण उत्तर आधी मला हवंय. मला नाही आठवते तुमचा प्रश्न. मग मला पण नाही माहित तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
काय हे किती उशीर ग हा हे काय अरे बापरे अरे हाताला काय झालंय अरे बापरे केवढं लागलंय अरे काय हे ए इकडे ये जरा बाहेर आ. दीदी मलम घेऊन ये मलम घेऊन ये अरे 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 बाबा ऐका माझं इतकं काही नाही अरे हे लागलंय केवढं बघ काय हे काय बघू किती लागले हे काय लागलंय नाही, काय- ऐका मलम वगैरे काही खूप लागलंय ऐका माझं ते काय झालं पाणी. अगं नकोय ते काय झालं हॉलचा दरवाजा असा पटकन बंद झाला आणि लागला अरे फोन तरी करायचाच ना गो अहो, किती लागलंय नाही इतकं काही नाही ते मी आज जाऊन मलम लावते हो. पटकन फ्रेश होऊन येते शांत व्हा तुम्ही थोडं पाणी. दीपू हा बाबा आज विद्यार्थ्यांनी जो माझा सत्कार केला काही रक्कम मला दिली काय आजवर मी असे कधीच कोणाकडून पैसे स्वीकारलेले नाही पण हा विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान आहे त्यामुळे नाही म्हणू शकलो नाही हे पैसे मी वापरणार नाहीये माझ्यासाठी साळगावकरांनी दिलेले हे पैसे तू इंद्राजीचं कर्ज फेडायला वापर ज्याच्यामुळे आज तुझ्यावर चोरीचा आळ आला अशा उन्मत्त माणसाचे उपकार स्मरण्याचं काहीच कारण नाही एकीकडे आमचा साळगावकर प्रामाणिक कष्ट करून पैसे मिळवणारा आणि दुसरीकडे हा उन्मत्त गुंड इंद्रा आणि कसं आहे जितकं मला साळगावकर आवडतो त्याच्या अगदी उलट हा इंद्रा याचा मी तिरस्कार करतो